मी नाईक साहेबांना विनंती करतो की आपले सर्वांचे लाडके नेते देवेंद्र फडणवीस साहेबांचं जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. आमच्या गोव्याचे आमदार उल्हासजींचं पण या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. जोरदार टाळ्याने साहेबांचं स्वागत करा. मी या ठिकाणी विनंती करतो की आपला अहवाल जो आहे या ठिकाणी पुढे जाणार. या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय गणेश नाईक साहेब, रामचंद्र घरतजी, गोव्याचे आमदार उल्हासजी तुयनकर, संजीव नाईकजी, सागर नाईकजी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, पत्रकार सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे पत्रकारांना आधीच सांगतो ही जाहीर सभा नाही, आमची कार्यकर्त्यांची बैठक होती त्याच्यामध्ये तुम्ही आल्या. नाहीतर 10 वाजेनंतर तुम्ही सभा कशी घेता अशा प्रकारचा प्रश्न निर्माण करून उगीच आमच्यावर आचारसंहितेचा गुन्हा बिना दाखल करू नका. आम्ही घराच्या आतमध्ये इंटरनल बैठक करतो आहे, पण तुम्ही लोक आलात तर तुमचंही स्वागत आहे. खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये प्रचाराचे दिवस फार कमी मिळाले. कारण फॉर्म भरल्यानंतर दिवाळी सुरू झाली, त्यामुळे 5 तारखेपर्यंत आपण प्रचार चालू करू शकलो नाही. आणि आता 18 तारखेला प्रचार संपणार, म्हणजे एकूण 13 दिवस केवळ प्रचाराला मिळाले. आणि म्हणून मग आम्ही हा निर्णय केला की 13 दिवसामध्ये ज्या मतदारसंघांमध्ये जास्तीत जास्त आवश्यकता आहे अशा मतदारसंघांमध्ये आपण सभा करायच्या. आणि रोज 5-7 सभा आम्ही करतो. आणि अर्थातच हा मतदारसंघ 100% निवडून येणार हे माहिती असल्यामुळे इथे सभा घेण्याची कुठलीही आवश्यकता नाही हे मला माहिती होतं. पण तरी देखील अशा सगळ्या मतदारसंघामध्ये किमान आपण प्रचार संपल्यानंतर रात्री आपल्या कार्यकर्त्यांची भेट घ्यावी या दृष्टीनं अशा काही मतदारसंघामध्ये मी फिरतोय. आणि म्हणूनच आज तुमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांची भेट व्हावी म्हणून मी या ठिकाणी आलो आहे. खरं म्हणजे या मतदारसंघामध्ये आणि या नवी मुंबईमध्ये नाईक साहेबांनी केलेलं जे काम आहे हे कोणालाही सांगण्याची आवश्यकता नाही आहे. खऱ्या अर्थानं नवी मुंबईचे शिल्पकार म्हणून नाईक साहेबांकडे पाहिलं जातं. आणि मी नेहमी पाहतो की मी मुख्यमंत्री असताना असेल, मी विरोधी पक्षनेत्यांना असेल किंवा आता उपमुख्यमंत्री म्हणून असेल, या नवी मुंबईमध्ये कुठलीही गोष्ट ही जर जनहित विरोधी आहे असं नाईक साहेबांना वाटलं तर ते प्रचंड अस्वस्थ असतात. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये नवी मुंबईच्या विकासामध्ये तसूभरही डायल्युशन होऊ नये, चुकीचं काम होऊ नये, कुठेही चुकीचे रिझर्वेशन जाऊ नये, चुकीच्या पद्धतीनं जागांची विक्री होऊ नये
नवी मुंबईचे जे मैदान आहेत ते वाचले पाहिजेत, मँग्रोव्ज वाचले पाहिजेत, या ठिकाणचे जे काही आपले लंग्स आहेत, आपली फुफ्फुसं आहे, अशा ग्रीन स्पेसेस वाचल्या पाहिजेत. याकरता टोकाचा आग्रह त्यांचा असतो आणि त्याकरता पडेल ती किंमत देऊन संघर्ष ते करत असतात. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज नवी मुंबई हे शहर देशातलं एक अतिशय उत्तम आणि सुंदर शहर झालं आहे. याचं कारण अशा प्रकारचे नेते या शहरामध्ये सातत्याने लक्ष ठेवून असतात आणि या शहराला एक दिशा देत असतात. महानगरपालिकेच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून सातत्याने त्यांनी ही दिशा देण्याचं काम केलं आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की याही वेळी आधीपेक्षा म्हणजे आजपर्यंत त्यांनी जी काही मॅक्सिमम लीड घेतली असेल, जो साहेबांचा रेकॉर्ड असेल, स्वतःचाच रेकॉर्ड यावेळेस ते तोडतील आणि प्रचंड मताने निवडून येतील. आणि नवी मुंबईमध्ये आपली जी बेलापूरची जागा आहे, ज्यावर मंदाताई म्हात्रे आपल्या उमेदवार आहेत, त्या ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने लढते आहे. आपले सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि मला विश्वास आहे की या दोन्ही जागा भारतीय जनता पार्टी निवडून येईल आणि 100% निकाल नवी मुंबईचा हा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने असणार आहे. आणि त्या दृष्टीने निश्चितपणे आपण सगळे कामाला लागलेले आहात. मला कल्पना आहे दिवसभर आपण सगळे काम करता, लोकांशी संपर्क करता, तुम्ही जनतेमध्ये असता म्हणून खऱ्या अर्थानं जनता तुमच्याशी कनेक्टेड आहे. आज इतके वर्ष सातत्याने नाईक साहेबांच्या सोबत लोक काय त्यांच्यावर प्रेम का करतात, तर नाईक साहेबांसहित तुमचे सगळे लोक, तुम्ही केवळ कार्यकर्ते नाही आहात, तर तुम्ही एक परिवार आहात आणि हा सगळा परिवार सातत्याने कनेक्टेड असतो. म्हणूनच लोक वर्षानुवर्ष आपल्यावर प्रेम करतात आणि अपेक्षाही करायची असेल तर ती अपेक्षा आपल्याचकडनं करतात. मी तुम्हाला एवढंच या निमित्ताने सांगतो, मी राज्याचा दौरा करून येतो आहे, रोज राज्यामध्ये फिरतो आणि मला पूर्ण आत्मविश्वास आहे, पूर्ण आत्मविश्वास महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येतं आहे, चांगल्या प्रकारे येत आहे. आणि आपल्या समोरचे जे 3 पक्ष आहेत, आता त्यांची काय अवस्था आहे मी सांगणार नाही, पण ज्या प्रकारे एकमेकाच्या सोबत राहून ते ज्या प्रकारच्या कुरघोड्या करतायत हे आपण पाहतो. अर्थात काही प्रमाणात आपल्या महायुतीत बंडखोरी झाली आहे, आपल्या नवी मुंबईत तर झालीच झाली आहे, पण काय अडचण नाही आहे. हे मी कोणाला कमी लेखत नाही, पण मला असं वाटतं की ठीक है, अपनी ताकत आजमा लो, अपनी हैसियत क्या है ये आपको भी समझ में आ जाएगी. हे जे बंडखोर आहेत त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो, आप भी अपनी ताकत आजमा लो, आपकी हैसियत क्या है ये आपको समझ में आ जाएगा. ज्या दिवशी 23 तारखेला प्रचंड मताने आपली जागा निवडून येईल त्यावेळी निश्चितपणे बंडखोरांचं तोंड देखील छोटंसं झालेलं असेल. मात्र आपल्याला त्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपण भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, पिरिपा, जनसुराज्य अशी एक मोठी युती आपली आहे. आपली लवजी शक्ती सेना आहे. आपल्या युतीच्या कामावर आपण फोकस करायचा आहे आणि चांगल्या प्रकारे ही जागा निवडून आणायची आहे. आता मी जरी इथे सभेला आलो नसलो तरी मी तुम्हाला एक शब्द देऊन जातो, विजयी सभेला मी निश्चितपणे येईल आणि विजयी सभा आपलं सरकार बनवूनच आपण घेऊ हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो. आणि इतक्या रात्री आपण सगळे लोक या ठिकाणी या बैठकीकरता उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले आभार मानतो. आणि माध्यमांच्या बंधूंना पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही बघून घ्या
ही सभा नाही, ही आमची अंतर्गत बैठक आहे, ती घराच्या आतमध्ये आहे, कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी नाही. त्यामुळे आम्ही कुठल्याही आचारसंहितेचं उल्लंघन केलेलं नाही हे पुन्हा एकदा बिंबवून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.